बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर. पक्षाबरोबर तुमची लॉयल्टी पाहिजे ना. हा. मी काँग्रेसमध्ये असताना तेवढंच काम केलंय, आता राष्ट्रवादीमध्ये तेवढंच काम केलंय. नाही पण मी एक जाहीरपणे सांगितले मला बिलकुल उभं राहायचं नाहीये. मी महेश कोठेंना निवडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार, त्यात वादच नाही. मी स्वाभिमान घाण काम करू शकत नाही. मी स्वाभिमान घाण काम करू शकत नाही. पवार साहेबांची माझी जास्त काही ओळख नाही, जयंत पाटील साहेबांची जास्त काही ओळख नाही, सुप्रियाताईंची माझी जास्त काही ओळख नाही, माझी रोहित पवारची जास्त काही ओळख नाही. त्यांना मी शब्द दिला त्यांना की तुम्हाला मी मदत करणार म्हणून शब्द दिलाय मी. साहेब नमस्ते. नमस्ते. लोकप्रधान चॅनल मधून बोलतो, बागवान पत्रकार. बोला सर. आपली एक प्रतिक्रिया हवी आहे, घेऊ शकतो? नाही नाही नाही, नो प्रतिक्रिया ॲट ऑल. राजीनामा दिलाय की कशासाठी तुमच्या दिलाय? दिलाय तुमच्या सर, डिटेल्स दिलेत की सगळं? नाही कारण काय म्हणजे थोडं नाही त्यात आलं सर, त्यात लिहिलंय की सगळं लिहिलंय. नाही म्हणजे एवढं तुमचं काम चांगलं होतं शहराध्यक्ष घेतल्यापासून. बरोबर आहे. मी कारण त्या कागदात लपलेले समजून घ्या. हा. कागदात लपलेले आहेत. ते दोन कागद तुम्हाला पाठवलेत. साहेब लोकसभेत ताईंच्या निवडीमागे तुमची सुद्धा महत्वाची भूमिका होती. चांगलं हो ना सर, केलं आपण काम करा ठिकाणी काम करतो, आपण दाबून इमानदारी करतो, आपण जिथं पण बसलं काम करतो, इमानदारी करतो आपण. कारण तुम्हाला कुठेही राहील तर इमानदारी काम केलं पाहिजे, हा नियम आहे. पक्षाबरोबर तुमची लॉयल्टी पाहिजे ना. मी काँग्रेसमध्ये असताना तेवढंच काम केलंय, आता राष्ट्रवादीमध्ये तेवढंच काम केलंय. आता काही गोष्टी असतात. नाही पण आम्हाला पत्र मिळालं, पण कारण त्या पत्रामध्ये म्हणजे वेगळं दुसरं कारण आहे ते समजू शकलं नाही आम्हाला. हेच तर सुधीर खडमचं वैशिष्ट्य आहे. आता साहेब विधानसभा निवडणूक आली आहे, तुम्हाला एक हा. संधी होती म्हणजे पक्षाकडून देखील एक म्हणजे उमेदवार मागणी होती. नाही मला उभारायचं नाही. नाही मला उभारायचं नाही. नाही पण मी एक जाहीरपणे सांगितले मला बिलकुल उभं राहायचं नाहीये. हा. मला मोहोळमधून आमंत्रण आलेलं आहे. मोहोळमधून मला उत्तरमधून आमंत्रण आहे. मी वीरशैव आहे म्हणून मला म्हटलं होतं मी राहतो, मला आमंत्रण आहे. तर नाही रे बाबा, नाही पाहिजे म्हणलं मला. मी आपलं खाऊन पण मस्त पैकी अध्यक्षपद आहे, अध्यक्ष काम करू, आपण जोरात काम करू. नाही पण त्याचं काम सांगेल पार्टीचं काम करू. बरोबर आहे, तुम्ही नाही पण तुमचे सहकारी म्हणजे महेश कोटे असतील, तौफिक पैलवान असतील, ते इच्छुक होते. तुम्हाला जागा सुटली असती कदाचित विधानसभेला. तुम्ही ऐनवेळी नाही, काय त्यांना होऊ दे ना आमदार. एवढं बिचारे ते लढतात. आता दोघंही मोठी माणसं आहेत, त्यांना ते आता किती त्यांचं तौफिकचं किंवा महेश पटेल दोघं काम चालू आहे. ते निश्चित म्हणून घेऊन फिरतात, तिकडे तिकडे जातात, काय ना काय चालू आहे त्यांचं काम. करतील ते लोक. तुम्हाला दुसऱ्या पक्षातून ऑफर वगैरे आहे का? नाही हो, मला नाही पाहिजे. कोणी पण आलं तर मी जाहीरपणे सांगितलं मला कुठली पण ऑफर नाही पाहिजे. कोणी मला आमदार केलं, कोणी विचार खासदार केला चान्स होता तो सुटला माझा. शिंदे गट आणि भाजपकडून तुमचं बोलणं झालंय असं ऐकायला मिळतं, काय हो ठरलं? नाही रे बाबा, नाही मला कोणी. मी पक्षाचा लॉयलिस्ट काय करताय, शरद पवारांच्यावर माझं एकनिष्ठपणा राहणार माझा. मला शिंदे बिंदे हे ते फडणवीस बिडणवीस काही माहिती नाही. पण विधानसभा निवडणूक होईपर्यंत थांबायला पाहिजे होतं असं एक कार्यकर्त्यांचं आग्रह होता. कसली निवडणूक लागलं, काय निवडणुकीला फरक पडणार आहे? हा, एकच सीट मिळणार सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला, किती एवढं लढायचं आपण, काय काम आहे? हा, हा. एक सीट आहे, मी मदत करतो त्यांना. मी महेश कोठेंना निवडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार, त्यात वादच नाही. नाही पण महेश कोटे यांनी तुमच्यात काय वाद झालाय का? आता काय सांगितलं, मी महेश कोठेंना निवडण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून ना, पार्टीला त्या तिघींची तर मी मदत करणार त्यांना. हा. काय बिलकुल मदत करणार, राईट मी लो. पण तुमच्या राजीनाम्याने एक मोठं बॉम्ब पडलाय राजकारणात. चांगला आहे, म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन मिळालं ना आज काहीतरी. नाही पण नेहमी संयमी असणारे खरडमल साहेब असं काय केलं, असं एक कार्यकर्त्यांना सुद्धा धक्का बसलेला. बरोबर आहे बॉस. तुमचं नाव काय, कोण बोलतंय? बागवान लोकप्रधान. बागवानजी प्रश्न असा आहे की पार्टीचं काम करताना कुठेही माणसांनी सामंजस्यपणे काम केलं पाहिजे आणि स्वाभिमानाने काम केलं पाहिजे. मी स्वाभिमान घाण काम करू शकत नाही, लक्षात घ्या. नाही तसा कुठं प्रसंग आलाय का साहेब, म्हणजे काम करताना? नाही तसे नाही आहे. बोलून जाऊ नका. हॅलो, बोला. जयंत पाटील साहेबांनी मनधरणी तुमची केली होती की म्हणजे साहेब खरडमलजी तुम्ही राजीनामा देऊ नका, थोडं विधानसभा होईपर्यंत थांबा. तुम्ही का ऐकलं नाही असं एक चर्चा आहे. नाही बघा, ते नेते आहेत माझे जास्त. कसं आहे, पवार साहेबांची माझी जास्त काही ओळख नाही, जयंत पाटील साहेबांची जास्त काही ओळख नाही, सुप्रियाताईंची माझी जास्त काही ओळख नाही, माझी रोहित पवारची जास्त काही ओळख नाही. मात्र मी तरी पण हे का काम करत होतो की ठीक आहे, पार्टी आहे,
ते नेते आपले काय नेहमी आपली ओळख असते काय राजीव गांधीवर राहुल गांधीवर मग त्या समोर काम करत होतो हा काय ओळख व्हावी आणि त्याचे काय त्यांच्याकडे आपल्याला जे काही मोठे नेते त्यांच्या नात नाही कधी त्यांना फोन करत नाही त्यांना कधीच फोन केला नाही की हे चाललंय ते चाललंय ते काय आमच्या ऑब्झर्वर असतात शेखर माने त्यांना कळवायचं काम संपलं आणि प्रजा कळवायचं काम संपलं एवढंच आहे साहेब, आणि हे काय की सगळे त्यांचे आदेश आम्ही पाळले सगळे नियमाने काम केलेलं आहे आणि आंदोलन मोर्चे हे सगळं केलंय साहेब आता पुढची भूमिका काय राहणार आहे कारण आता तुम्ही राजीनामा दिला आता तुमचं काय निर्णय असणार पुढे तुम्ही तेव्हा निराकरण राहायचं फक्त विधानसभेत मी आता महेश कोरेचं तिकीट मिळालं तर मी मदत करतो अच्छा महेश कोरेंचं तिकीट मी मदत करणार त्यांना मी शब्द दिला त्यांना की तुम्हाला मी मदत करणार म्हणून शब्द दिलाय मी चालतं थँक्यू धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू नाही सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर परफ्यूम मसाजर हेअर ड्राय इम्पॉर्टंट गॉगल इम्पॉर्टंट वॉच नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट मक्का मस्जिद समोर विजापूर वेस्ट सोलापूर प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान कॉन्टॅक्ट 9922559711